बाहेर स्वाध्याय किंवा वाचन असा लिहिलेला असला तरी त्याचं खरं नाव पहावे आपणासी आपण असं आहे. पहावे आपणासी आपण याच्या बऱ्याच पातळ्या आहेत. एक म्हणजे आता हे जे निजरूप पाहणं ही त्यातली सर्वात वरची पातळी आहे. पण तिथपर्यंत जायला मगाशी आपल्याला मधुवंतीताईंनी सांगितलं की स्वतःची शुद्धी करायला लागते आणि स्वतःची शुद्धी स्वतःच करायला लागते. कितीही प्रवचन ऐकली, कितीही उत्तम अर्थाची भजनं ऐकली तरीही स्वतःची शुद्धी स्वतः करायला लागते. म्हणजे मी आपल्याला केव्हा तरी गजानन महाराजांची गोष्ट सांगितलेली होती, शेगावच्या गजानन महाराजांची. परवाच त्यांचा प्रकट दिन झाला. तर ते कुठल्या तरी शेतावर लोकांनी बोलावलं होतं म्हणून गेलेले होते आणि तिथे जिथे बसलेले होते तिथे वरती आग्या माशांचं पोळं होतं आणि तिथेच खाली त्यांच्या लक्षात आलं नाही आणि तिथे शेकोटी पेटवली आणि त्या आगीने त्या सगळ्या माशा उडल्या आणि त्या त्यांच्या आणि तिथे जे जे कोणी होते त्यांच्या अंगात त्या घुसल्या. आता सर्वात जास्त माशा महाराजांच्या अंगामध्ये घुसल्या. तर आता काय करायचं, सगळ्यांना काळजी पडली. सगळेजण ते काटे बिटे घेऊन बारीक बारीक असं ते काढत होते. पण महाराजांना अशी एक विद्या प्राप्त होती, असा एक प्राणायामाचा प्रकार माहिती होता की ते आपली त्वचा हलवू शकत असत आणि त्यांनी तेवढा प्राणायाम केल्याबरोबर त्यांच्या त्वचेमधल्या अंगात घुसलेले काटे असे फेकल्यासारखे बाहेर पडले. ही एक प्राणायामातली प्रक्रिया आहे. आपण लहानपणापासून आतापर्यंत कोणाची 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, आप्पांची 90 वर्ष एवढी पार झालेली आहे. तर या सर्व काळामध्ये आपण बरेच काटे साठवलेले आहेत आपल्याजवळ आणि त्याच्यातून आपण मोकळं झाल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने ती शुद्धी होत नाही. मन परमेश्वरी शक्तीचा स्वीकार करायला तसं ते मोकळं होत नाही. आपण लहानपणापासूनच आठवण, चांगले आणि वाईट, आपल्या इथे अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला ग्रंथी असा शब्द आहे, इंग्रजीत त्याला नॉट्स असा शब्द आहे. ग्रंथी आहेत, नॉट्स आहेत. आपल्यापैकी प्रत्येक जण त्याचं बरंच मोठं गाठोडं घेऊनच आपण वावरत असतो आणि ते गाठोडं हलकं करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी हे सत्र आहे. हे यांना सांगायची गोष्ट नाहीये. समजा तुमच्या आयुष्यात काही घडलेलं आहे, ते त्यांना ते नेमकं कळणार पण नाही. त्याची तुम्हाला ज्या प्रकारची उत्कटता वाटते तशी त्यांना कळणार पण नाही. आपल्या इथे असं म्हणतात की सुख आणि दुःख नेहमी हातात हात घालून चाललेलं असतं. आपल्या सोलापूरला एक सुनीताताई म्हणून आहेत, तिथे काम करतात. तर गोड त्यांची एक मुलगी, फार छान गोड मुलगी होती ती, आणि लग्न वगैरे थाटात करून दिलं. तिची खूप ते सोळी म्हणतात दिवस होते आणि एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाड, खूप कौतुक. आणि तिने एका गुटगुटीत छान मुलाला जन्म दिला आणि तिसऱ्या दिवशी ती सगळ्यांना दुःखात टाकून निघून गेली. आता त्या घरावर केवढा तो प्रसंग कोसळलेला आणि त्या आईला काय वाटत असेल आपण कल्पना करा. आता त्या आईसाठी आयुष्यभराची ही एक गाठ बनते की जे काही करेल त्याच्यात तिला त्या मुलीची आठवण येईल की नाही. तर अशा अनेक गाठी, काही सुखाच्या, मी म्हटलं तसं त्या मुलीबरोबरचे आनंदाचे प्रसंग पण आहेत आणि आता ती नाही याचं दुःख आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपले आई वडील गेल्याचं दुःख अनुभवलेलं असणारच, कारण काळाच्या ओघात तसं होतच असतं. आता आई जाणं म्हणजे केवढा तिच्याबरोबरचा सुखद स्मृतींचा केवढा आपल्या मनामध्ये संग्रह असतो, पण तोच आता काय झालेला असतो, दुःखरूप झालेला असतो. कारण ते सगळं आठवतं, त्याचा आनंद होता असं नाही की ते आता नाहीये आपल्याजवळ, अशी वेदना असते त्याची. आपले काही जणांचे जीवन सहचर, जीवन साथी आता त्यांच्याबरोबर नाही आहेत. तर जे वास्तव आहे ते वास्तव आपण त्याच्याकडे नीट व्यवस्थित डोळे उघडून पाहिलंच पाहिजे. पण हेही खरं आहे की
आज जे पती पत्नी आहेत, आपण आयुष्याकडे सरळ सरळ पाहूया. आज जे पती पत्नी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण आधी जाणार आहे, याची आपल्यापैकी प्रत्येकाने तयारी पण ठेवायलाच लागते. म्हणजे तुम्ही कोणत्याही वयाचे असा, पण ही तयारी माणसाला ठेवायलाच लागते. तसं जर नाही ठेवलं तर ती पण आपण ज्या दिशेने प्रवास करतोय त्याच्यात तो अडसर होऊ शकतो. तर अतिशय समंजसपणाने, अतिशय प्रगल्भपणाने आपली खूप आसक्ती कोणा व्यक्तीच्या ठिकाणी आहे, मी मुलाच्या ठिकाणी असेल, पतींच्या ठिकाणी असेल, आणखी कशात तरी असेल, तर कोणा व्यक्तींच्या ठिकाणी आहे की ज्यांच्यापासून आपण, जे तरुण पती पत्नी असतात, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणतात ते एकमेकांना, पण नंतर लक्षात येतं की जगू शकतात. आमचं बाल विकास मंदिर, ज्ञानप्रबोधिनीची शाळा आहे, त्या शाळेत एक फार छान शिक्षिका होत्या, शिशु शिक्षिका होत्या, तरुण अगदी, आणि मुलांना फार सुंदर शिकवायच्या त्या. अचानक एक दिवस लक्षात आलं की त्यांना लिव्हर सिरोसिस आहे. हळूहळू जरा तब्येत बरी नाही असं चाललेलं होतं, आणि त्या गेल्या आणि त्यांचे मिस्टर मला भेटायला आले, आणि ते पण वय काही फार जास्त नाही, 28-29 वय त्यांचं, आणि यांचं 25-26 असेल. इतके रडले ते, इतके रडले, आणि 6 महिन्यांनी मी त्यांना पाहिलं तर त्यांच्याबरोबर नवीन पत्नी होती, आणि त्यांनी खूप घाईघाईने स्पष्टीकरण दिलं की माझ्या बायकोची फार इच्छा होती की मी ती गेल्यानंतर वर्षभराच्या आत लग्न केलं पाहिजे, म्हणून मी केलेलं आहे. समर्थन माणसाजवळ खूप असतात. तर मानवी भावना ही फार विचित्र आणि विलक्षण रूप नेहमी घेत असते, पण त्याच्यासाठी आपल्याजवळ आपल्या भावनांकडे पाहण्याचा एक तटस्थपणा जो कोणी साधक आहे त्याला यायलाच पाहिजे. मी आता म्हटलं तसं तुमचे पती असतील किंवा पत्नी असेल, ठीक आहे, पण ते आपली केव्हा तरी फारकत होणार आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, समर्थांनी सांगितलेलं आहे. याचा जर विचार करून नाही ठेवला तर फार विचित्र परिस्थिती निर्माण होते, मानसिक उपचार करावे लागतील इतकी परिस्थिती विचित्र निर्माण होते. पण आम्ही दोघेही साधक आहोत, आणि त्यांचा प्रवास पुढच्या जन्मी सुरू होईल परत. मला आता माझा प्रवास तर केलाच पाहिजे, अशी स्वतःला स्वतःची जाण येणं, या दिशेने आपल्या भावनिक प्रगल्भतेची सुद्धा असं ही एक साधना करायला लागते, आणि त्यासाठी हे आत्ताचं सत्र आहे. काय कल्पना याची, तर आतापर्यंत आपलं जे आयुष्य गेलेलं आहे त्याच्यात अतिशय उत्कट सुखाच्या आणि अतिशय उत्कट दुःखाच्या काय घटना घडल्या, त्यावेळी आपण कसा विचार केला, आणि आज आपण त्या घटना सोडून द्यायला तयार आहोत का नाही आहेत. तर आपण या लेखनातून आपली स्वतःची अशी तयारी करायची आहे की होय, माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडून गेलं, पण मी त्याच्या वेदनेपासून आता मुक्त आहे, मी भगवंताला शरण आहे, आणि मी अगदी हलकेच हा जो मला काय संसाराशी बांधणारा जो वेदनेचा धागा होता तो मी अगदी हलकेच, मारामारी भांडाभांडी जबरदस्ती काय नाही, अगदी हलकेच मी तो सोडून दिलेला आहे. मी आता म्हटलं तसं ह्या गोष्टी व्यक्तींच्या बाबत असू शकतात, तुमची मुलं, पती पत्नी यांच्या, बहिणी भाऊ यांच्या संबंधात असू शकतात, आईच्या संबंधात, आई वडिलांच्या संबंधात असू शकतात. दुसरे म्हणजे ठिकाणं, घर ही पण एक फार मोठी माणसाची, ज्याच्यात खूप भावना गुंतलेल्या असतात अशी गोष्ट आहे. घर किंवा तुम्ही जिथे शिकलेले असाल ते ठिकाण, तुमचं लहानपण जिथे गेलं असेल, तर जरा आठवून पहा किंवा विचार करून पहा की आज तुम्ही जिथे राहता त्यापेक्षा कुठेतरी दुसरीकडेच तुम्हाला आता राहायला सांगितलेलं आहे. कदाचित एवढ्या सुखाचं नाहीये, तर त्याच्यात आनंदात राहू का घराशी खूप मनाने जोडलेलं आहे घट्ट, एक दिवस तर सगळं सोडून जायचं आहे, तर त्याच्याशी आपण खूप घट्ट, मी माझ्या परिश्रमाने, माझ्या पैशाने, खूप आवडीने इंटिरियर डेकोरेशन चांगलं करून बांधलेलं घर आहे, मला सोडवेल काय, एकदा केव्हा तरी सोडायची तयारी करायलाच लागेल.
तशी आपली आहे का, असं मला नाही सांगायचं किंवा यांना नाही सांगायचं. आपण आपल्याला हे प्रश्न विचारायचे आहेत आणि आपण याची उत्तरं आपण स्वतः शोधायची आहेत. व्यक्ती, जागा, घटना, प्रसंग, उत्कट सुखाचे, उत्कट दुःखाचे, उत्कट गौरवाचे, उत्कट अपमानाचे सुद्धा. तर हा भूतकाळ म्हणजे त्याच्यात रमण्यासाठी गमण्यासाठी नाही, तर साक्षीत्व. आपण आपलं एक सूत्र महत्वाचं या शिबिराचं आहे की साक्षीत्वाने पाहायचं. आपल्या जीवनाकडे आपण साक्षीत्वाने पाहायचं. यावेळी आपण कसे होतो, पण आज साधक म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर या प्रसंगाशी, या घटनांशी, या व्यक्तींशी असलेल्या प्रेम नाही, प्रेम सोडायला पाहिजे असं काही नाही. प्रेम तेवढेच सोडून आसक्तीचा धागा सोडून देता येतो. खूप प्रेम असलं तरी निरासक्त प्रेम असू शकतं. आहेच तोपर्यंत सोबत आहे, तोपर्यंत उत्कट सोबत आहे. ज्या क्षणी संपली त्याच्यावर गंगाजल पण, तिलांजली पण सोडता आली पाहिजे. हे साधक लक्षण आहे. तर 100% नाही कोणालाच, आपण सगळी माणसं आहोत आणि आपण याबाबत चुकतच असतो. पण निदान सावधपणा, निदान जाणीव याची. तर आपल्याला आपल्या मरणाचं स्मरण आहे का, आपल्या भोवतालच्या प्रियजनांच्या मरणाचं स्मरण आहे का. आणि हे जे प्रसंग, उत्कट प्रसंग, आनंदाचे, दुःखाचे, मानाचे, अपमानाचे, गौरवाचे, ह्या सगळ्यातून आपण साधक म्हणून काय शिकतो आहोत हे आपण आपल्या स्वतःसाठी लिहायचं. मी म्हटलं हे कोणीही इतर वाचणार नाही, तुमचा अंतरात्माच ते पाहणार आहे, वाचणार आहे. पण याचा फार मोठा उपयोग हा आहे की एखादी वस्तू समोर आणून ठेवली, जोपर्यंत ती मी घट्ट पकडूनच ठेवलेली आहे तोपर्यंत तिच्याकडे मी तटस्थतेने नाही पाहू शकत. थोडं माझ्यापासून अलग करून मी जर पाहिलं तर मग तटस्थतेने पाहू शकेन. तसं आपल्या जीवनातले प्रसंग थोडे अलग करून समोर ठेवून पहा आणि आता आपले या बाबत काय भूमिका असायला पाहिजे आहे किंवा असायला पाहिजे याचा विचार करा. आणि मग आपण साधक म्हणून आपल्याला कळतंय की या गाठी सोडवायला पाहिजेत. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, छिद्यन्ते हृदय ग्रंथी भिद्यन्ते सर्व संशयाः. साधकाचं काय होतं, ह्या हृदय, किती सुंदर शब्द वापरलाय बघा की हृदय ग्रंथी आहेत या. तर ह्यांचे धागे आपण जर जेवढे लवकर मोकळे करू तेवढे आपण ध्यानात खोलवर जाऊ. अजून आता आपण काठावरच आहोत. खूप 1 तास ध्यान केलं म्हणजे आपल्याला वाटतं की भयंकर गोष्ट केली आपण, पण यापेक्षा अजून खूप खोलात आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यासाठी अशा प्रकारचं ग्रंथी सोडवणं हा एक महत्वाचा अभ्यास आहे आणि तो आपण या शिबिरात करतो. तर आता 10:30 वाजलेले आहेत. तर आपल्याला अजून 11:15 पर्यंत वेळ आहे आणि हा सर्व वेळ 11:15 पर्यंतचा सर्व वेळ आपण इथेच बसणार आहोत. काही काही विद्यार्थी असे असतात की पटकन पेपर सोडवून निघून जातात बाहेर, परीक्षागृहाच्या बाहेर निघून जातात. तसं करायला आता कोणालाच परवानगी नाही. समजा तुम्ही लिहून दमलात, शांत डोळे मिटा, तुमचा भूतकाळ समोर आणा, एकेका व्यक्तीला आणि एकेका प्रसंगाला बाय बाय करा. बस आता तू उरला असशील तर माझ्यासाठी डिक्शनरी पुरता आहेस. हो बाबा, कोण होता तुम्ही, तुमचं माहेर कुठलं, कोणी विचार. हो तिकडे कोकणात अमुक ठिकाणी माझं माहेर होतं. ठीक आहे, सांगलीला होतं, आणखी कुठे कोल्हापूरला होतं. होय, पण त्याच्याशी मी आता पकडलेलं नाही, त्या जागेने मला पकडलेलं नाही. होय, माझी ती लहानपणची अमुक मैत्रीण होती, तिने मला पकडलेलं नाही. दिवंगत पतींनी सुद्धा मला पकडलेलं नाही असं. आणि आज जे सोबत आहेत त्यांनी परस्परांचा अत्यंत समंजसपणे जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा निरोप घ्यायची माझ्या मनाची तयारी आहे की नाही, हा तुम्ही स्वतःचा शोध घ्या आणि लिहा. आपल्याला वाटेल, कदाचित काही जणांना वाटेल की आहे काय याचा उपयोग असतो का यामुळे गाठी घट्ट होतील. नाही, घट्ट नाही होणार. तुम्ही पुरेशा तटस्थतेने पाहिलं, प्रगल्भतेने पाहिलं तर गाठी सुटतील. मी म्हटलं तसं प्रेम राहील, अत्यंत उत्कट प्रेम राहील मुलांबद्दल, पतीबद्दल, पत्नीबद्दल. पण सुखाने शांतपणे निरोप घेण्याची तयारी पण मनाची होईल.
आणि ही परमार्थासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तर हे आपण करूया. तर आपण शांतपणे, मी म्हटलं तसं 11:15 पर्यंत, ज्यांना लिहावंसं वाटतं, पुष्कळ लिहावंसं वाटतं लिहा. ज्यांना जेवढं लिहावंसं वाटतं तेवढं लिहून समजा झालं असं वाटलं तरी पण शांतपणे आठवा की काय राहिलं तर नाही ना. स्वतःला तपासा, कुठे राहिलेलं नाही ना काही. याचा मी स्वानुभवाने सांगते की फार याचा उपयोग असतो. तर आपल्याला सर्वांना या आंतरशोधासाठी शुभेच्छा. आता लिहायलाच हरकत नाही.